तर उपवास कशाचा करा? उपवास त्या दिवशी कुणाची निंदा न करण्याचं करा. एकादशी करायचीच असेल तर एकादशी म्हणजे एका दिशेला, हरीच्या दिशेला जाणं. 10 इंद्रिय आणि 11 मन एका दिशेला हरीच्या स्मरणात रमवणं ही एकादशी आहे. निदान 10 दिवस निंदा केली, 10 दिवस पर म्हणजे दुसरा, पंच म्हणजे विचार, दुसऱ्याच्या विचारात घालवले. आता हरीच्या विचारात एक दिवस घालवण म्हणजे ही एकादशी. ही लक्षात ठेवा. जीवन एक फार मोठी संधी आहे. जीवन एक फार मोठी संधी आहे. असं नको वाया घालू. जसं तुम्ही 4 पै केलेले तुमच्या पिढीला उपयोगी पडतात ना, 4 वाईट विचार केले असता पिढीला उपयोग पडणार आहे. कर्माचे फळासाठी सावध व्हा. कर्माला कर्मानेच नष्ट करता येत आहे, हे लक्षात ठेवा. कर्माला कर्मानेच नष्ट करता येतं. म्हणून चांगले कर्म करा, वाईट कर्म नष्ट होऊन जाते. हे कोणाच्या पाया पडल्याने नष्ट होणार नाही, हरीच्या पायाप्रमाणे चालल्यानं नष्ट होणार आहे. म्हणून हरी ज्या दिशेने चाललाय ना, त्या दिशेने जा म्हणजे ती एकादशी होईल. आज आपण प्रत्येक जण आतुरतेने ऐकायला आलो. खरंच ऐकत जाऊ, अभ्यास करा. आपल्या मुलाचं गुणगान चालू